सध्या धावपळीच्या जीवनात अनेक जण आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात. पण याच गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना फसवणुकीचा सामना करावा लागतो. असाच सामना आता बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नीला करावा लागलाय. जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांची तब्बल 16 कोटींची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसं एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाल्यास आरोप हे संबंधित व्यक्ती अथवा कंपन्यांवर केले जातात. पण या घटनेत आरोप चक्क मुंबई महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर झाले. तर समजून घेऊयात नेमकं प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. या घटनेची सुरुवात होते एका रिअल इस्टेट गुंतवणुकीपासून. त्याचं होतं असं, एप्रिल 2024 मध्ये जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांना अंधेरी येथील त्यांच्या बंगल्याच्या प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात मुंबई महानगरपालिकेची एक नोटीस येते. टॅक्स संदर्भातील नोटीस असल्यामुळे हबीबा जाफरी यांची अली रजा नावाच्या एका ओळखीच्या माणसाच्या मार्फत महापालिकेच्या दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्याशी ओळख होते. या भेटीदरम्यान जाफरी विश्वासानं संपूर्ण प्रकरणाची माहिती महेश पाटील यांना देतात. त्यावेळी महेश पाटील जाफरी यांना आश्वासनं देतात टॅक्सशी संबंधित असलेला त्यांचा विषय मार्गी लावला जाईल. त्यानंतर ते जाफरी यांना वांद्रे पश्चिम येथील एका व्यावसायिक प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. गुंतवणुकीच्या सल्ल्यानुसार निशित पटेल नावाच्या व्यक्तीशी जाफरी यांची ओळख होते. त्यावेळी निशित जाफरी यांना आपण नामांकित बिल्डरशी संबंधित असल्याचं सांगतो. असं सांगून तो जाफरी यांना प्रोजेक्टचे सगळे चांगले मुद्दे समजावून सांगतो. मग जाफरी कुटुंबियांचा विश्वास संपादन करण्यासाठी संबंधित व्यक्ती जाफरी कुटुंबियांच्या घरी अनेकदा भेटी देतात, ज्यामध्ये त्यांना प्रोजेक्टचे नकाशे, प्लॅन, लेटर हेड्स सगळं काही दाखवलं जातं. भविष्यात प्रोजेक्ट कसा दिसेल याचा व्हिडिओही दाखवला जातो. साधारण गुंतवणुकीच्या विचारात असलेलं जाफरी कुटुंबीय आरोपींवर विश्वास ठेवून आपले फ्लॅट्स विकतात आणि त्यातून मिळालेली रक्कम या प्रोजेक्टमध्ये गुंतवतात. त्यातील 15,33,00,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले होते, तर उर्वरित रक्कम रोख स्वरूपात दिली गेली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे मालमत्तेची नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया देखील पूर्णपणे बनावट होती. नोंदणीच्या प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनसारखं दिसणारं एक मशीन घेऊन हा निशित पटेल आणि त्याचे काही साथीदार जाफरी कुटुंबियांच्या घरी गेले होते. तिथे जाफरी कुटुंबियांचे फोटो, बोटांचे ठसे म्हणजेच बायोमेट्रिक प्रक्रिया केली गेली आणि सह्याही घेतल्या गेल्या. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या प्रती जाफरी यांना देण्यात आल्या. जेव्हा मूळ कागदपत्रांची मागणी केली गेली तेव्हा ती कागदपत्र बिल्डरच्या ताब्यात असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकरणात 4 कंपन्यांची नावं समोर आली आहेत. पूजन टेक्नॉलॉजीज, उदित ट्रेडर्स, एशियन फूड आणि RPPL मल्टीट्रेड या 4 कंपन्यांच्या खात्यांमध्ये जाफरी कुटुंबियांनी रक्कम जमा केली होती. पुढे हबीबा जाफरी यांनी दिलेली मुदत उलटून गेली तरीही ताबा मिळाला नाही किंवा प्रोजेक्टमध्ये काहीच प्रगती दिसली नाही. याबाबत विचारणा केली असता निशित पटेलकडून टाळाटाळ आणि उडवाउडवीची उत्तरं मिळू लागली. अचानक टाळाटाळ आणि उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं जाफरी यांना संशय आला. हबीबा यांनी अधिकृत माहिती घेतली असता हे सगळं बोगस असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर खार पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली, ज्यात निशित पटेल, महेश पाटील, रुपेश, सागर मेहता, देवेंद्र पडवळ यांनी इतरांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीत निशित पटेल याला बेटा ठोकल्यात. याच निशित पटेलने काही काळापूर्वी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर वांद्रे पुनर्विकास प्रकल्पात 80 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या प्रकल्पामध्ये अनेक बड्या अधिकाऱ्यांना गुंतवणुकीचं आमिष दाखवून 20 ते 30 कोटींपर्यंत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही पटेलनं केला होता. त्यानं पुरावे देत पालिका आणि मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र महेश पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले होते. तरीही तत्कालीन मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी या घटनेची दखल घेत महेश पाटील यांना 1 महिना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. त्यानंतर त्यांची बदली करत त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली होती. ते सध्या के उत्तर वॉर्डमध्ये कार्यरत आहेत. आता या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अधिक धागेदोरे सापडत असताना महेश पाटील यांच्या विरुद्ध ही गुन्हा दाखल केला गेला आहे. यामध्ये फसवणुकीचं काही मोठं रॅकेट आहे का याचा तपासही आता सुरू झाला आहे. निशित पटेल याला 19 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आपणच बनावट कागदपत्र तयार केली होती याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. सध्या त्याचे बँक व्यवहार, आर्थिक कागदपत्र आणि आरोपींमधील संवाद या पुराव्यांच्या आधारे मालमत्ता कक्षाकडून पुढील तपास सुरू आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.